खासदार जयकुमारजी उपस्थित आहेत, राष्ट्रीय प्रवक्ते सुप्राजी आहेत, सचिन सावंत आहेत, आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी सगळ्यात आधी वर्षाताईंना विनंती करेन की आपण नेहरू साहेब आणि पवन खेराजी यांचं स्वागत करावं आणि त्यांना पुष्प देऊन आणि त्यांना मुंबई काँग्रेसमध्ये स्वागत केलं। यांचंही स्वागत वर्षाताई करतील। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गेले काही दिवस ज्या पद्धतीचं फेक नरेटिव्ह पसरवलं जातंय त्याला उत्तर काँग्रेसचे नेते देत आहेत आणि फेक विरुद्ध सत्य अशी लढाई आहे, त्याचीच ही कडी आजची पत्रकार परिषद आहे। मी आजच्या या पत्रकार परिषदेसाठी जे मान्यवर आले त्यांचं स्वागत झालेलंच आहे, पण वर्षा गायकवाड यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मत व्यक्त करावं आणि त्याआधी एक व्हिडिओ आपल्या समोर दाखवला जाणार आहे, त्यानंतर वर्षात येईल। चलाइए वीडियो चलाइए। सुरक्षित घर सुरक्षित आवाज वाढव। आणि काय केलं माता सुरक्षित घर सुरक्षित आणि काय केलं महात्मा फुले योजना 3 लाखाची 5 लाख केले। अजून काय केलं सुदृढ बालक जागरूक पालक सुदृढ बालक घरे पालक हा देशाचं भवितव्य आहे। दुसरं आरोग्य तरुणाईचं वैभव महाराष्ट्राचं कारण तरुणाई वैभव आरोग्याची वाणी पंडित माता सिंग आमचे सुरेंद्र सिंग आमचे त्या ठिकाणी बसलेले आहेत, सचिन सावंतजी, सप्राजी, मंचकावर उपस्थित आदरणीय सगळे नेतेगण, मी आपल्या सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करते की आज आपण या पत्रकार परिषदेत उपस्थित राहिलात। आणि आपण आत्ताच एक व्हिडिओ बघितला असेल, ज्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की राज्याचे मुख्यमंत्र्यांना राज्याचे आरोग्यमंत्री कशा तऱ्हेने योजना सांगत होते आणि ज्या योजना सांगत होते ते स्वतः मुख्यमंत्र्यांना माहीत नव्हते। हे दुर्भाग्य आहे महाराष्ट्राचं, कारण आज महाराष्ट्रामध्ये जर आरोग्यमंत्र्यांना हाफकिन हा माणूस आहे की इन्स्टिट्यूट आहे ह्याच्यामधला फरक माहीत नव्हता। हेकड्यांनी आपल्याला माहिती आहे की त्यांनी स्टेटमेंट केली होती, मधल्या काळात धरण केलं होतं, त्यांना बाजूला कोणाच्या बसलं की रोकायला येते। आज त्यांचा आम्ही या ठिकाणी पाडा वाचण्यासाठी पत्रकार परिषद घेतलेली आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार निर्माण झालेले आहे, ज्यांनी मूलभूत आरोग्य व्यवस्थापनाचं जे आहे ते पूर्णपणे जे आहे ते यशस्वी ठरले अयशस्वी ठरलेले आहे। आज अयशस्वी ठरण्यामागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे काय की महाराष्ट्रातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापन त्या ठिकाणी ढासळत चाललेलं आहे, स्टाफची टंचाई आहे, प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते भ्रष्टाचार आहे, त्या प्रमाणामध्ये अपुरी पायाभूत सुविधा ही सगळ्यात महत्त्वाची त्यामागची ही आरोग्य व्यवस्थापन ढासळण्याची महत्त्वाची आणि अपयशी ठरण्यामागची महत्त्वाची कारण आहे। मला जाणीवपूर्वक सांगायला पाहिजे की मधल्या काळामध्ये कळव्यामध्ये आपल्याला आठवत असेल की 2023 मध्ये घटना घडली होती आणि त्या पूर्ण हप्त्यामध्ये नांदेड असेल विविध ठिकाणी असेल जवळपास 100 अधिक जे आहेत ती बालकं किंवा अर्भक यांचा दुर्दैव आणि त्यावेळी सरकारी रुग्णालयामध्ये मृत्यू झाला होता आणि त्यावेळची ती परिस्थिती फार दुःखद अशी परिस्थिती होती आणि आरोग्याची त्या ठिकाणी असलेली सेवा ही फार दयनीय सेवा होती असं या ठिकाणी मला सांगायचंय। आज मला सांगायचंय की जवळपास 20,402 ही हेल्थ केअरची जी आहे ती पदे रिक्त आहेत। 1 लाख लोकांमागे फक्त 80 डॉक्टर त्या ठिकाणी उपलब्ध आहेत। आज महाराष्ट्राच्या आरोग्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर अर्थसंकल्पामध्ये जवळपास आपण जर 2023 आणि 24 मध्ये बघितलं तर ती इतकं कमी आहे ते 4.6% एवढं आहे। त्याच्या व्यतिरिक्त जर बघितलं आमच्याकडे राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत साहेब यांच्या नेतृत्वाखाली राजस्थानमध्ये जे आमचं सरकार झालं त्यांनी आरोग्य व्यवस्थापनासाठी 6.7
पर्सेंटेज इतकी तरतूद त्या ठिकाणी केली होती. म्हणजे महाराष्ट्राची 4.6 कुठे आणि राजस्थानची त्या ठिकाणी 6.7% ही कुठे. हा फरक या ठिकाणी मूलभूत मला सांगायचा आहे. आपल्याला माहितीये की 108च्या रुग्णवाहिकेच्या बाबतीमध्ये 8,000 कोटीचा मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार आहे तो उघडीस आलेला आहे. 10 वर्षाच्या करारावरती ई रेट ही निवेदन काढण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये खूप सारे सर्टिफिकेटच्या बाबतीमध्ये खूप मोठा घोटाळा आहे, याच्याबद्दल सातत्याने आम्ही बोलण्याचा प्रयत्न करत आहोत. त्याचबरोबर मला सांगायचं की आज मुंबईच्या ठिकाणी सायन हॉस्पिटल सारखी जागा कोणाला देण्यात आली हे मला सांगायची गरज नाही. मोठ्या बिल्डरांना आणि मोठ्या व्यावसायिकांना हॉस्पिटलच्या मोक्याच्या जागा देण्याचं मोठं षडयंत्र चाललेलं आहे. आज मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून जी हॉस्पिटल चालतात त्यांची काय अवस्था आहे मला सांगायची गरज नाही. आज ते गुणवत्तेच्या बाबतीमध्ये 19व्या क्रमांकावर आहेत आणि सर्व रुग्णालयामध्ये जवळपास 27% जी आहे ती कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. आज MRI असेल, सिटी स्कॅन असेल, याच्या मशीनी बंद आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये औषधाचा तुटवडा आहे आणि आज ही जी परिस्थिती केलेली याच्या मागे मोठ्या प्रमाणामध्ये राज्य सरकार जे आहे ते जबाबदार आहे. म्हणून आज ही पत्रकार परिषद घेत असताना आम्ही काही मुद्दे घेऊन आलो की राजस्थानने अशा काही योजना केल्या ज्याचा आपल्याला महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशा योजना करता आल्या असत्या. मी माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत साहेब यांच्या नेतृत्वाखाली राजस्थानमध्ये ज्या योजना केलेल्या आहेत त्याचे या ठिकाणी सांगू इच्छिते की आरोग्य सेवा आपल्या नागरिकांना सुलभ आणि वाजवी दरात मिळावी यासाठी त्यांनी त्या ठिकाणी राजस्थानमध्ये प्रयत्न केले आहेत. आणि आरोग्याचा मूलभूत अधिकार लागू करण्याचं सगळ्यात पहिलं जर राज्य कुठलं आहे तर ते राजस्थान आहे, ज्याने आरोग्याचा अधिकार दिला. हे या ठिकाणी सांगायला पाहिजे. जे प्रत्येक रहिवाशांच्या आरोग्यापर्यंत जे महत्वपूर्ण जे आहे ते सुविधा उपलब्ध करून देण्याचे सुनिश्चित देणारं एक मोठं पाऊल त्या ठिकाणी जे आहे ते राजस्थानने त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे.